वसा जनसेवेचा. शहरातील भरवस्तीत असलेली चैतन्यवाडी परिसरातील बालगोपाल लहान मुलांची शाळा भरण्याच्या आणि सुटण्याच्या वेळेत रस्त्यावर होणाऱ्या वाहतूक कोंडीत शाळांमधील विद्यार्थ्यांचा श्वास गुदमरत आहे. मात्र वाहनांच्या गर्दीने ओसंडून वाहणाऱ्या रस्त्यांमधून विद्यार्थ्यांना सुरक्षितरित्या मार्ग काढून देण्यासाठी प्रामुख्याने एडेड, भारत, रुखाई, शारदा, बाल शिवाजी व इतरही शाळांमध्ये विशेष प्रयत्न सुरू आहेत. या संदर्भात सिटी न्यूजने केलेल्या सर्वेक्षणातून हे वास्तव निदर्शनास आले. परंतु ऐकणार कोण? एखाद्या विद्यार्थ्याचा अपघात झाल्यावर वाहतूक यंत्रणेला जाग येईल का, हा प्रश्न काडीचा मुद्दा बनला आहे. भारत व शारदा, एडेड आणि इतर शाळांच्या परिसरात शाळा भरण्याच्या आणि सुटण्याच्या वेळेत वाहतूक कोंडीची समस्या भेडसावत असल्याचे दिसून आले. रहदारीच्या रस्त्यालगत असणाऱ्या शाळांच्या स्कूल बस, व्हॅन, रिक्षा यांना पार्किंगसाठी पुरेशी जागा नसल्याने ही वाहने रस्त्यावरच उभी राहतात. यात भरीसभर म्हणून मालवाहू ट्रक व इतर वाहने उभी राहत असल्याने वाहतूक कोंडी होते. दरम्यान विद्यार्थ्यांची वाहनात बसण्याची गडबड, सायकल किंवा पायी जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा लोंढा यामुळे रहदारीचा रस्ता काही काळ पॅक होऊन जातो. परिणामी वाहतुकीचा खोळंबा होत असल्याचे चित्र सर्वेक्षणातून समोर आले. गल्लीबोळात असणाऱ्या शाळांची ही स्थिती फार काही वेगळी नाही. या गंभीर समस्याकडे संबंधित यंत्रणेने लक्ष वेधण्याची मागणी जोर धरत आहे. वारंवार सूचना देऊन सुद्धा पण इथे ट्रक उभे राहतात. शाळेचे जे विद्यार्थी आहेत किंवा ऑटोमोबाईल ट्रॅफिक होती त्यांना बऱ्याच वेळेस आम्ही सूचना दिल्या की इथे शाळा आहे, शाळेच्या समोर वाहन उभे करू नका किंवा हे जे ब्लॉक्स आहेत हे उचलू इथे ठेवू नका, तरी पण ते ऐकत नाही. तसेच गाड्या उभ्या करतात. ट्रॉफिक जाम होते, तुम्ही त्यांना सांगितलं होतं का सर? हां, बऱ्याच वेळेस सांगितलं तरी काहीच नाही. तरी पण नाही. हे शासकीय निवासस्थानासमोरच आहे ना हे. हां, तरी पण ते देत नाही. तरी पण आम्ही आज लेटर देऊ शाळेचं, त्यांना कळू पुढं काय कारवाई करतात ते समजेलच आपल्याला. जितेंद्र कायस्थ, मुख्य संपादक, सिटी न्यूज. सिटी न्यूज, वसा जनसेवेचा.